दैनिक अमरावती माझाचा 5वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. सत्यासाठी लेखणी चालवा तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत राहील. सुधाकर पाटील भारसाकडे. दर्यापूर येथील कृषी भवन मंगल कार्यालयात सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी दैनिक डिजिटल अमरावती माझा वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्यापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजूभाऊ चौरपगार, जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा ब्युरो प्रमुख सुरेंद्र आकोडे यांच्यासह पत्रकार गजानन देशमुख, अनिल ठाकरे, प्रमोद राऊत, प्रमोद आमले, मनोज मेळे, गजानन भारसाकडे, अंकुश कावडकर आदी मान्यवरांचा समावेश होता. यावेळी संजूभाऊ चौरपगार यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गजानन भारसाकडे यांना गोसेवा रत्न तर सुधाकर पाटील भारसाकडे यांना लोकनेते पुरस्कार प्रदान करण्यात आला. दर्यापूर शहरातील माऊली प्रिंटिंग क्षेत्रातील दिव्यांग होले यांना युवा उद्योजक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना सुधाकर पाटील भारसाकडे यांनी पत्रकारांना मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की पत्रकारांनी आपली लेखणी नेहमी सत्यासाठी चालवावी. जेव्हा पत्रकार सत्याची बाजू ठामपणे मांडतो तेव्हाच लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने मजबूत आणि सुरक्षित राहील. समाजहितासाठी निपक्षपाती पत्रकारिता करत पुढील काळातही प्रगतीची नवी शिखरे गाठावीत अशा शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान दर्यापूर तालुक्यातील अनेक पत्रकारांचा सन्मानचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अमरावती माझाचे मुख्य संपादक आदेश भाऊरावजी खांडेकर व उपसंपादक शांतरक्षक गवई यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पत्रकार श्रद्धा मस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन दैनिक विदर्भ केसरीचे मुख्य संपादक अमोलजी कंटाळे यांनी केले. सदर कार्यक्रमाला विनोद बावनेर, धनंजय धांडे, शशांक देशपांडे, अमोल कंटाळे, गजानन देशमुख, शिलवंत रायबोले, कौस्तुभ गोम, गजानन भारसाकडे, निलेश पारडे, गौरव टोळे, अजय वर, रवी नवलकार, फिरोज खान, आशिष तेलगोटे, अनिल ताडे, हरिदास भाऊकडे, मंगेश बोरकर, अवधूत पुराव कुराडे, दिव्या होले, अर्चना रस्के, विनोद इंगोले, तालुक्यातील अनेक महिला मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.